अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः पाहणी करून कडक निर्देश दिले असले तरीही स्वच्छता यंत्रणा ढिम्म असल्याचे चित्र दस्तूरनगर परिसरात पाहायला मिळत आहे। शुक्रवार बाजार, ऑक्सिजन पार्क आणि कचरा कॉम्पॅक्टर स्पॉटवरील अस्वच्छतेबाबत आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। मात्र आठवडा उलटल्यानंतरही कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मग आयुक्तांचे आदेश नेमके कोणासाठी असा सवाल आता उपस्थित होत आहे। अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दस्तूरनगरमधील प्रभाग क्रमांक 8 परिसरात स्वतः उतरून पाहणी केली होती। जोग स्टेडियम परिसरातील शुक्रवार बाजार, ऑक्सिजन पार्क आणि कचरा कॉम्पॅक्टर स्पॉटची पाहणी करत त्यांनी स्वच्छता विभागाला तातडीने कारवाईचे कडक निर्देश दिले होते। मात्र आयुक्तांच्या या पाहणीनंतर आठवडा उलटूनही परिस्थितीत अनपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। परिसरात कचऱ्यांचे ढिगारे साचले असून कचऱ्याचे व्यवस्थापन अजूनही प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे। कॉम्पॅक्टर स्पॉट आणि शुक्रवार बाजार परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे। आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नागरिकांच्या आरोपानुसार मनपा आरोग्य विभाग आणि सफाई कंत्राटदार हे केवळ पाहणी दौऱ्याच्या वेळी सक्रिय दिसतात, मात्र त्यानंतर स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। स्वच्छता व्यवस्थेतील या कथित निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांचा संताप वाढत आहे। आता आयुक्तांच्या आदेशानंतरही काम चुकारपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर महानगरपालिका ठोस कारवाई करणार का, असा सवाल अमरावतीकर उपस्थित करीत आहेत। आयुक्तांनी स्वतः पाहणी केली, आदेश दिलेत आणि तातडीने कारवाईच्या सूचना केल्यात। मात्र आठवडा उलटल्यानंतरही कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेची समस्या कायम असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे आता केवळ पाहणी आणि आदेशांवर स्वच्छता मोहीम थांबणार की जबाबदारांवर खरोखरच कारवाई होणार याकडे दस्तूरनगरसह अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।